वंचित बहुजन आघाडी वर्ध्याच्या वतीने जिल्ह्यातील LPG सिलेंडर टंचाईबाबत तीव्र आंदोलन करण्यात आले। सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सामान्य नागरिक, व्यापारी व बाहेरगावी राहणारे विद्यार्थी अक्षरशः हवालदिल झाले आहेत। सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। लहान हॉटेलधारक व हातगाडी व्यावसायिकांचे उदरनिर्वाह धोक्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना 2 वेळचे जेवण बनविणेही अशक्य झाले आहे। ही परिस्थिती प्रशासनाच्या पूर्ण निष्क्रियतेचे आणि गॅस वितरण यंत्रणेतील गंभीर अपयशाचे जिवंत उदाहरण आहे। त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किशोर खैराकरा यांनी दिला आहे। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। ऐ नरेंद्र हे सिलेंडर, ऐ नरेंद्र हे सिलेंडर। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम। आज तुम्हाला माहीत असेल की वर्धा जिल्ह्यामध्ये इव्हन पुऱ्या भारतामध्ये ह्या मोदी सरकारने जे आश्वासन दिले लोकाला की सिलेंडरची तुम्हाला कमी जाणार नाही, पण आपण पाहत आहोत की प्रत्येक गावखेड्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्रमामध्ये हॉटेलमध्ये इथे वारंवार सिलेंडरची तुटवडा होत आहे आणि हे आश्वासन आम्हाला खोटे आश्वासन देऊन लोकाला भयभीत करत आहे। आज आम्ही कलेक्टरला ह्याबद्दल निवेदन देत आहे की आताच अकोल्यामध्ये एक आमचे माजी सरपंच यांनी सिलेंडर लाईनीमध्ये राहून त्यांना तब्येत खराब झाली, त्यांचा जीव प्राण गेला, याचं भरपाई हे गव्हर्नमेंट देणार का? अशा पद्धतीने अगर हे सिलेंडर ह्या देशामध्ये अगर तुटवडा होत असेल ते यांनी जाहीर करायला पाहिजे। आणि आज आमच्या पक्षादेश बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ह्याबद्दल वर्धा जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे, पण त्यांना आम्ही समजून सांगत आहे की इथे सिलेंडरची काळाबाजारी होत आहे, त्याच्यावर लक्ष कोण देईल याबद्दल कलेक्टर साहेबाला आम्ही आज याची मागणी केली आहे। आणि पुढे पण आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे जे पण आंदोलन राहील ते आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू अगर आमच्या मागण्या याने पूर्ण नाही केल्या तर।